नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती अधिकार संदर्भात एक महत्वाचा आदेश उच्च न्यायालय यांनी दिलेला आहे. त्यामध्ये माहिती अधिकार जे काही कार्यकर्ते असतील किंवा ज्यांना माहिती अधिकाराखाली माहिती हवी असेल तर त्यांना कशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हैदराबाद उच्च न्यायालयाने या संदर्भात जे काही आदेश संबंधित अपिलीय अधिकारी असो, संचालक असो किंवा प्रथम अपिलीय अधिकारी असो यांना दिलेले आहे, त्या संदर्भात उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी दिसत आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कुठल्याही सरकारी कार्यालय असतील तर ते सरकारी कार्यालयाकडनं जर तुम्हाला कायदेशीर आणि फायदेशीर माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी ITR म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 या कायद्याचा आधार घेऊन तुम्हाला ती आवश्यक असलेली माहिती ही सरकारी कार्यालयातून मिळवता येत असते. आता यामध्ये अर्ज केल्यानंतर बऱ्याच वेळेस अर्ज जो काही व्यक्ती करतो तर अर्ज केल्यानंतर त्यामध्ये अर्ज हा सादर केल्यानंतर त्यामध्ये अपिलीय अधिकारी असो किंवा जे काही प्रथम अपिलीय अधिकारी असतात तर ते असं म्हणतात की तुम्हाला जर माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला ती माहिती का हवी आहे त्याचं कारण तिथं नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या माहिती अधिकारासोबत तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती देखील तिथं जोडणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यात तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं रेशन कार्ड असेल, व्हॉट एव्हर इट मे बी जे काही असेल ते. आता यामध्ये दोन पैलू आहेत. एक म्हणजे जर तुम्हाला माहिती अधिकाराचा अर्ज करायचा असेल आणि जर तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन खाली असाल तर अशा वेळेस तुम्हाला कोणत्याही तिकिटाशिवाय तो अर्ज हा सादर करता येतो. परंतु तुम्ही जर विदाउट म्हणजे BPL मध्ये मोडत नसाल तर अशा वेळेस तुम्हाला त्या अर्जावर 10 रुपयाचं तिकीट हे लावावं लागतं. हे जी आहे ते कायद्यात दिलेलं आहे म्हणून ते बंधनकारक आहे. परंतु काही वेळेस अर्ज सादर केल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते की त्यांना ती माहिती द्यायची नसते किंवा तुमचा वेळ काढायचा असतो किंवा तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने ते संबंधित अधिकारी असं सांगतात की तुम्हाला माहिती का हवी आहे त्याचं कारण नमूद करा. तर खरोखर माहिती का हवी आहे याचं कारण नमूद करणं त्या अर्जामध्ये गरजेचं आहे काय? तर बिलकुल नाही. कारण यामध्ये एक प्रकरण असं झालं की माहिती अधिकाराखाली एका व्यक्तीने अर्ज सादर केला आणि अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये ज्या अधिकाऱ्याकडे तो अर्ज सादर केला गेला त्यांनी सांगितलं की तुम्ही या अर्जासोबत तुमचं आधार कार्डची झेरॉक्स लावा किंवा तुम्हाला ती माहिती का हवी आहे, कोणत्या कारणासाठी हवी आहे त्याचं कारण नमूद करा. त्यामध्ये त्या अर्जदाराला असं वाटलं की हे तर चुकीचं म्हणतात, कारण कायद्यामध्ये माहिती अधिकार कायद्यामध्ये या संदर्भातली कुठलीही तरतूद किंवा प्रोव्हिजन ही केलेली नाहीये. त्यामुळे यांना असं मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे ते त्यांनी प्रोव्हाइड न केल्यामुळे संबंधितांनी तो अर्ज हा रद्द केला. त्याच्या विरुद्ध त्यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील केलं आणि अपिलामध्ये देखील त्या अधिकाऱ्यांनी हेच म्हटलं की त्यांनी जी माहिती मागितली ती तुम्हाला पुरवावी लागेल. असं करत करत हे प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचलं आणि हैदराबाद उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्यामध्ये असं दिसून आलं की न्यायालयाने असं म्हटलं की तुमची जी मागणी आहे की माहिती अधिकाराच्या अर्जासोबत आधार कार्ड जोडणं, तुम्हाला ती माहिती आवश्यक आहे या संदर्भातली माहिती देणं हे बंधनकारक नाहीये. कारण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मध्ये या संदर्भात कोणतीही तरतूद नाहीये. त्यामुळे जे काही माहिती अधिकाराचे कार्यकर्ते असतील किंवा ज्या लोकांना माहिती ही मिळवायची असते तर त्यांच्यासाठी हा निर्णय त्यांच्यासाठी फार उपयुक्त असं ठरणार आहे. मित्रांनो, या केसमध्ये असं सूचना दिल्या गेल्या की जर अशा प्रकारची वागणूक जर प्रथम अपिलीय अधिकारी किंवा कमिशन देत असेल माहिती अधिकाराच्या अर्जदाराला तर त्याचं ते शोषण आहे आणि त्याचं उत्पीडन आहे असं म्हटलं. आणि असं जर ज्यावेळेस सिद्ध होईल तर त्यावेळेस त्या संबंधित अपिलीय अधिकारी असो किंवा कुठलाही अधिकारी असो माहिती अधिकाराखाली तर त्याच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार हे संबंधितांना आहेत असं त्याच्यात म्हटलं गेलं. त्यामुळे बऱ्याच वेळेस माहिती मागत असताना प्रथम अपिलीय अधिकारी असो किंवा इतर कोणी अधिकारी असो
ते तुम्हाला माहिती न देता तुम्हाला उलट विचारपूस करतात आणि त्यामध्ये तुमचं आधार कार्ड जोडलं नाही, हे जोडलं नाही, त्याची माहिती अपूर्ण भरली, हे कारण देऊन तुमचा अर्ज रद्द करत असतात. परंतु आता या निर्णयाच्या आधारे तुम्हाला संबंधितांनी माहिती देणं हे त्यांच्यावर बंधनकारक करण्यात आलंय. एक गोष्ट लक्षात घ्या की वैयक्तिक माहिती तुम्हाला माहिती अधिकाराखाली मिळत नाही. त्या संदर्भात देखील आपल्या युट्यूब चॅनलला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती अधिकार संदर्भात जो काही महत्वपूर्ण निर्णय, तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देऊ शकता. धन्यवाद.